दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातनं विद्यमान खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती। त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क करायचा प्रयत्नही केला, पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलाय। साहेबांनी आणि पक्षाने विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लढावं असं क्लिअर सांगितलेलं होतं। त्या मीटिंगमध्ये मी पण एक साक्षीदार आहे, परंतु त्यांचा आग्रह होता की मला स्वतःला उमेदवारी देण्याच्या ऐवजी त्यांनी एक नाव दिलेलं होतं, त्यांना उमेदवारी द्या। दादांनी शेवटचे 2 दिवस जे काही जयंतराव पाटील वगैरे फोन करायचे, साहेबांचे पीए फोन करायचे, त्यांनी फोनच स्विच ऑन केला आणि म्हणून नंतर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला। ही गोष्ट लक्षात ठेवा। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आमदार संग्राम जगताप यांना नगरमधनं उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्या विरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीनं तगडा उमेदवार रिंगणात उतरवलाय। नगरमध्ये आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार। नगरमधनं सुजय विखेंच्या विरोधात संग्राम जगताप। संग्राम जगतापांना तिकीट देऊन राष्ट्रवादीचा काटशाह। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आमदार संग्राम जगताप यांना नगरमधनं उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखेंविरोधात आता नगरमधनं राष्ट्रवादीनं तगडा उमेदवार रिंगणात उतरवलाय। त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे। दरम्यान संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत। काँग्रेसचे जरी इच्छुक असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पूर्वीपासून ही जागा होती। पारंपरिकरित्या ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जागा लोकसभेची होती। त्याच्यामुळं बाहेर कुठला काँग्रेसला जागा देणं, तो मित्रपक्ष आहे, एक आघाडी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी देखील सातत्याने मदत केली आहे। आणि यावेळी जरी ते उमेदवार जरी पलीकडे जे इच्छुक होते ते काँग्रेसमधून होते, ते जरी दुसऱ्या पक्षात गेले असेल तर फार काही त्यांच्याबरोबर कोणी गेलेलं नाही। ह्या जिल्हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, ह्या विचाराशी प्रामाणिक झालेला जिल्हा आहे। तर निश्चित रूपानं आपल्याला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिथं विजय झालेला आपल्याला पाहायला मिळेल। संग्राम जगतापांच्या उमेदवारीमुळे नगरची निवडणूक रंगतदार होणार आहे, कारण काहीच महिन्यांपूर्वी नगरच्या महापालिका निवडणुकीत 3ऱ्या स्थानावर असलेल्या भाजपचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महापौर पदावर विराजमान झाला होता। भाजपला मदत करण्याच्या या खेळीमागे संग्राम जगताप असल्याची चर्चा होती। त्यांच्यावर कारवाईचे संकेतही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून देण्यात आले होते। आता याच संग्राम जगतापांना राष्ट्रवादीनं तिकीट दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे जगतापांना भाजपचे आमदार आणि त्यांचे सासरे शिवाजी कर्डिले पडद्यामागनं मदत करतील अशी ही चर्चा आहे। भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे जगतापांच्या पाठिंब्यावर, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंब्यावर महापौर झाले। ते महापौर झाल्यानंतर त्याची उत्तरायत्ता कशी करायची हा प्रश्न त्यांना पडला आहे। त्याच्याबरोबर ते आता कितपत भाजपचं काम करतील का संग्राम जगतापांना सपोर्ट करतील हे पाहणं आता खरं गरज आहे। हे करत असताना आमदार संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत आणि एकीकडे त्यांनी सुजय विखे यांना भाजपमध्ये आणलं, त्यांचा प्रचार जोमाने सुरू केला आणि आता याच मतदारसंघात आपले जावई विखेंच्या विरोधात उभे आहेत। हे सगळं चालू असताना त्यांना प्रश्न पडला आता संग्राम जगतापांसाठी स्वतः अजित पवार असतील, वळसे पाटील असतील, जयंत पाटील आणि खुद्द शरद पवार साहेब ही सगळी मंडळी मोठ्या उत्साहाने काम करणार आहेत। वास्तविक पाहता नगरची लढाई ही शरद पवार विरुद्ध राधाकृष्ण पाटील असाच सामना राहील। संग्राम जगतापांच्या पाठिंब्यानंच नगरमध्ये भाजपचा महापौर बसला याचं कवित्व रंगलं होतं। त्यामुळे संग्राम कार्ड टाकत राष्ट्रवादीनं एक प्रकारे भाजपला काटशह देण्याचाच प्रयत्न केलाय। आता दक्षिण नगरची लोकसभा निवडणूक 2 तरुण उमेदवारांच्या लढतीमुळे तुल्यबळ होणार हे निश्चित। सचिन अग्रवाल, साम टीव्ही, नगर।